मोठी बातमी आहे। पुणे मुंबई महामार्गावरील फुगेवाडी भागात एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे। परिसरामध्ये 2 ठिकाणी अवैध हातभट्टी आणि गावठी दारूचे अड्डे हे राजरोसपणे सुरू आहेत आणि त्या ठिकाणी 8 जणांचा मृत्यू हा दारूमुळेच झाला असा संशय आता व्यक्त होतोय। दरम्यान आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। पोलिसांच्या माहितीनुसार पांडुरंग फुगे यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला। तर विजय राठोड आणि राजेंद्र राठोड या 2 सख्या भावांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा हा अंदाज आहे। राजेंद्र राजपूत यांचा मृत्यू बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्याने झाला, तर अकबर पठाण यांना गेल्या 15 वर्षांपासून दारूचं व्यसन होतं। 4 पैकी 4 मृतांना दारूचं कोणतंही व्यसन नव्हतं आणि कोणत्याही नातेवाईकानं हातभट्टीची दारू पिल्याची तक्रारही केली नाहीये, असं देखील दापोडी पोलिसांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं अचूक कारण हे स्पष्ट होणार आहे। ठिकाणी दापोडी फुगेवाडी या ठिकाणी हे अशा प्रकारची जी काही अवैध दारू विक्री होते, ती अवैध दारू विक्री होतेच कशी काय, मुळात का ह्याच्यावर त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि पोलीस एवढं गाफील कसं राहतात। आणि आज आपण पाहिलं 1 नाही 2 नाही तर आता जे प्राथमिक जी माहिती मिळते साधारणतः 4 बॉडी आतापर्यंत वायसमला 3 बॉडी आल्या आहेत आणि एकंदरीत 11 लोकांचा जीव गेलेला आहे। अशी खूप दुर्दैवी बातमी। 11 लोक ही काय कमी नाही आहेत, परंतु ही आता जी माहिती मिळते त्या माहितीवरनं मी बोलतोय आणि नेमकं हे कशामुळे झालं हे पाहिलं खरं पाहता तर ज्यावेळेला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येईल त्यावेळेलाच कळलं जाईल। मध्ये तुम्ही 5 म्हटलेले आहेत, परंतु माझ्या माहितीप्रमाणे अधिकृत 6 मृत्यू झालेले आहेत आणि आता एक 7वा झालेला असं समजलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे संपूर्ण मृत्यू झालेले आहेत हा जो संपूर्ण जर का समाजाचा भाग बघितला तर हे दारू पिणारी लोक होती आणि दारू पिणाऱ्या लोकांचा मृत्यू असा अचानक एका दिवसामध्ये होणं याचा अर्थ असा की अनुमान जर आपण काढलं त्याच्यामध्ये तर नक्कीच या स्वरूपामध्ये कुठेतरी त्यांना विषारी दारू ही त्यांच्या पोटामध्ये गेलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा हा मृत्यू झालेला आहे। अशा प्रकारे कोणत्याही प्रकरणामध्ये दारू प्राशन करून किंवा विषारी दारू मृत्यू झाला आहे यासंबंधी कोणत्याही प्रकारची थेट किंवा कोणत्याही प्रकारचा जबाब आमच्यासमोर आलेला नाहीये। परंतु एकाच गावातील 5 लोक एका दिवशी मेल्यामुळे नाही 5 आणखी एक जे ग्रस्त आहे त्या गावातले त्या ठिकाणी मयत झालेले आहे, त्या ठिकाणी त्यांचं नाव जे आहे फुगे पांडुरंग फुगे हे वय 53 ते 55 वर्ष वय आहे। सकाळच्या वेळी त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांची कोणत्याही प्रकारचा हॉस्पिटलाइज झालेलं नाही, कोणत्याही प्रकारची हिस्ट्री नातेवाईकांनी कळवली नाही किंवा कुठेही ॲडमिट नाही किंवा पोलिसांना कळवलं नाही आणि आता आम्हाला माहिती मिळाली की त्याचा अंत्यविधी सुद्धा झालेला आहे। परंतु एक वेगळी चर्चा रंगलेली आहे त्याबद्दल नाही 2 वेगवेगळ्या घटना आहेत। वेगवेगळ्या घटनेमध्ये नातेवाईकडून आलेले वेगवेगळे कारण आहेत। तरी यासंबंधी प्राथमिक स्तरावर जे नातेवाईकांनी जबाब आम्हाला दिलेले आहेत या संबंधाने आम्ही प्राथमिक जबाब नोंदवलेले आहेत। त्यानंतर आम्ही यासंबंधी डिटेल आणि सखोल चौकशी करणार आहोत।